नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत एक छोटासा प्रॉब्लेम, पण तो बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही किंवा तेवढ्यासाठी आपल्याला घरी इलेक्ट्रिशियन वगैरे बोलून घ्यावा लागतो. तर मित्रांनो, हा आपण रिवाइंड करून दिलेला एक सिलिंग फॅन होता, परंतु वायरमन रिवाइंडिंग करून घेऊन गेले होते, पण त्यांचा प्रॉब्लेम असा होता की तो कनेक्शन कसेही दिले तरी उलटा फिरत होता. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो त्याचा प्रॉब्लेम काय असतो नेमका. तर आपण पाहूयात. तर मित्रांनो, हा प्रॉब्लेम आहे कॅपॅसिटरचा. जर कॅपॅसिटर जर शॉर्ट झाला असेल तरी सुद्धा असं होतं की आपण कनेक्शन कसेही जोडले तरी फॅन उलटाच फिरतो. तर पाहू शकता आपण, याचं डायरेक्शन आहे उलट. रनिंग आणि स्टार्टिंग दोन्हींना आपण कनेक्शन दिलं होतं, पण तो प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होत नव्हता. त्यामुळं वायरमन माझ्याकडे आले होते की या वाइंडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मी त्यांना प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवला. तर आता आपण कंडेन्सर किंवा कॅपॅसिटर आपण म्हणतो त्याला चेंज केलेला आहे. तर पाहू शकताय, मित्रांनो व्हिडिओ फार छोटासा आहे, पाहून घ्या. याच्यातून बराच त्रास वाचू शकतो, कारण कस्टमरच्या घरी जाऊन फॅन काढणं पुन्हा बसवणं या गोष्टी टळू शकतात या छोट्याशा प्रॉब्लेममुळं. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही राईट डायरेक्शनवर पंखा फिरत आहे, म्हणजे सुलटा फिरत आहे पंखा. धन्यवाद.